नमस्कार माझ्या सख्या नाही पण पक्क्या भगिनींनो, मी वसीमताई तुमच्यासाठी परत प्रत्येक शनिवारी एक व्हिडिओ घेऊन येते. ह्या शनिवारी पण एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तुम्ही माझ्या सख्या नाही पक्क्या भगिनी या स्लोगनवर खूप कमेंट केल्या, त्याचा मला खूप खूप आनंद झाला. असाच व्हिडिओ पुरेपुरे आपल्याला व्हायरल करायचा आहे, प्रत्येक भगिनीबरोबर पोहोचायचं आहे, आपलं कुटुंब वाढवायचं आहे, आपल्याला आपल्या भगिनींचं कुटुंब वाढवायचं आहे. मी तुम्हाला नेहमी बोलते की मी इथं तुमची ताई म्हणून बोलत असते. तर कशा आहेत माझ्या सगळ्या लाडक्या तर झाल्या, पण सख्या नाही पक्क्या भगिनी. खूप आनंद झाला, सगळे कमेंट मी वाचले, प्रत्येक जिल्ह्यातलं तुम्ही नाव लिहिलं, खूप मजा आली, मला वाचून आनंद झाला. आणि वाटलं की मानधन तर काय, वेतन तर काय, पेन्शन ग्रॅज्युटीसुद्धा मिळाली माझ्या प्रेमाची, माझ्या मेहनतीची. व्हिडिओ करायला पण ताई विचार करून व्हिडिओ करावा लागतो, योग्य माहिती घ्यावी लागते. उठलं काहीतरी बोललं तर मला ते आवडत नाही. आणि दुसरं म्हणजे आजचा व्हिडिओ जो शनिवारचा करण्याची एक तुम्हाला सांगते, याच्यामध्ये चांगली एक माहिती तुम्हाला देणार आहे. म्हणून ज्या नवीन नवीन भगिनी तर चला पटकन सबस्क्राईब करा, पुढे पुढे व्हिडिओ पाठवत जा. माझी गुरुदक्षिणा असणार तुमच्याकडून की व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा सगळ्यांना आवडल्यास, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडताच मला माहितीच आहे. तर तायांनो असं आहे की मागच्या वेळेस जो व्हिडिओ टाकला होता दिल्लीला जाऊन आलं वगैरे लबलब सबलब, तुम्ही दोन्ही व्हिडिओमध्ये बघितलं मागच्या शनिवारच्या, त्याच्यामुळं रिपीट तेच रिव्हिजन करायचं नाही. तर असं आहे की आता आपण मागच्या वेळेस एक आपण लेटर आदितीताई तटकर यांना टाकलं होतं. महाराष्ट्रातील पूर्ण भगिनीने पोस्टाच्याद्वारे हे लेटर पोस्ट केलं होतं. तर आत्ता आपण आपले माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदी साहेब यांना लेटर लिहित आहोत, पोस्टाने ते आपण पोस्ट करत आहोत सगळ्या भगिनी. हा अखिल भारतीय संघटना कृती समितीने हा निर्णय घेतलेला आहे. आणि मी अखिल भारतीय कृती संघटनामधील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची सचिव आहे, एक सैनिक आहे. आणि मला जे माहिती आहे की आमचं नक्कीच चांगलं होणार आहे, नक्की आम्हाला शासकीय दर्जा भेटणार आहे, ग्रॅज्युटी पेन्शन सगळं होणार आहे. पण कुठं ना कुठं आपल्याला विसरून येतील लोक. तसं तर त्यांनी सांगितले की आम्ही काहीतरी गोड बातमी देऊ. ती गोड बातमी द्यायच्या आधी आम्ही त्यांना गोड पत्र लिहू. तर त्या पत्रात मजकूर आणि मायना असा आहे, आपल्याला तो नवी दिल्ली इथे प्रधानमंत्रीजीच्या ॲड्रेसवर तो टाकायचा आहे. आणि त्याच्यामध्ये ते लेटर मी PDF ग्रुपला टाकते, त्याच्यावर ॲड्रेस आहे, तुम्ही पण पोस्ट करू शकता. कोणी 5 रुपयाचं ते एक इनोलप येतं, त्याच्यावर तिकीट असतं, त्याच्यात टाकायचं. त्याच्यावर आतमध्ये जे लेटरमध्ये ॲड्रेस आहे तोच टाकायचा पत्ता आणि पोस्ट करायचं. एवढंच करायचं, ते पोस्टात जाऊन झालं. त्याच्यामध्ये काय मेहनत आहे का? जर समजा सगळ्या 8-10 मैत्रिणी जमा झाल्या तर सगळ्यांनी एकत्र लिहा, घाला बॉक्समध्ये. आणि कोणीतरी एक भाडे वगैरे खर्च जास्त करू नका, लागत असतील तर 10-12 महिलांचे एकीनं कोणीतरी घेऊन जाऊन ते पोस्ट करा. बरोबर, ते झालं. हे लेटर का लिहायचं, खूप महिलांना प्रश्न आलेला आणि त्यांना मला पर्सनल पण विचारलं. हे बघा तायांनो, आपल्या घरी 1 लेटर आलं, 2 लेटर आलं, 4 लेटर आले, 10 लेटर आले, तर आपण कसं हे लेटर कशासाठी येतात बाबा, हे काय चाललं आहे असं मनात येणार का नाही? त्याचप्रमाणे प्रधानमंत्रीजींना आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावं, त्यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्या म्हणून ते पूर्ण भारतातील 26 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जर त्यांना लेटर पाठवले तर ढिगारा होईल. आणि मीडियावाले त्यांना प्रश्न करतीलच ना की एवढे लेटर तुम्हाला काय येत आहेत. कारण रोडवर रस्त्यावर लोळत होत्या अंगणवाडी सेविका, कर्मचारी, मदतनीस, त्यांना कसं हाकलून लावण्यात आलं आहे. पण जेव्हा प्रधानमंत्रीच्या आवासावर एवढे लेटर पडतील तर त्यांना पण उत्तर द्यावं लागेल आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे जाईल, एवढंच आहे. त्या लेटरमध्ये सगळ्यात मुद्दा आहे की आपले ग्रॅज्युटी पेन्शन शासकीय दर्जाचा. आणि 50 वर्ष झाली ही योजना सुरू होऊन. 50 वर्षासाठी एक माणूस काहीतरी पॅकेज देतो, प्रत्येक गोष्टीची सिल्वर, गोल्डन, जुबली, डायमंड साजरी केली जाते. पण आमची जेव्हा हा गोल्डन क्षण आला तेव्हा आमचे प्रधानमंत्री, आम्ही फक्त एकटक भाषणाकडे बघत असतो.
टक्के बजेटमध्ये आमच्यासाठी काहीतरी पडेल आणि आमची पुढे वाढ होईल, पण आम्हाला नेहमी हताशा येते. पण ह्यावेळेस 26 जानेवारी गणतंत्र दिवसाच्या दिवशी आपल्याला काहीतरी ठोस वेतन श्रेणी करावी, मानधन वाढ करावी, ग्रॅज्युटी पेन्शन द्यावी. मला तर ते मानधन वाढ शब्द आवडतच नाही त्यांना. आपल्याला सरळ काय पाहिजे, आपल्याला पाहिजे वेतन. आणि आपण गुजरात हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे वेतन मागतो आहे आणि दिवसभर कामं पण करतो आहे. तर हे त्या लेटरमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सबला ग्रुपला PDF पाठवते, तुम्ही ते वाचा. कारण पूर्ण लेटर वाचत बसला तर वेळ जाणार. मग माझी एक ताई ओरडणार, हे बडबड करते, व्हिडिओ मोठा होते. मागच्या व्हिडिओमध्ये मला आनंद झाला, तो माझ्या तायांनी मला काही निगेटिव्ह कमेंट नाही केलं, त्याचा मला खूप आनंद झाला. धन्यवाद तायांनो, माझी मेहनत सफल होत आहे. कारण तुम्हाला नेटवर्क नसतो, गावोगावी खेड्यापाड्यात सगळीकडे हा व्हिडिओ सत्य आहे तो पोहोचवावा. कारण आता सगळे अंगणवाडीच्या जीवावर व्हिडिओ काढत असतात, हे ते इकडे गुलाबी साड्या, तिकडे गुलाबी साड्या, लाल साड्या, असं झालं तसं झालं, 50,000 पगारदारीनं 1 लाख, असं काही नाही आहे. आपण जे आहे त्याच्यावरच आहोत. उलटं 2,000मधून आपल्याला कमी येत आहेत. भत्ता नावाची जी वस्तू आली आहे ती काय कमी झालेली आहे. आणि म्हणून तायांनो, काही वाढ झालेली नाही, काही GR नाही, अजून आश्वासनात आहेत. बाजारात तुरी आहेत अजून, आणि भांडणं घरी सुरू आहेत. म्हणून इकडे लक्ष द्यायचं नाही असल्या छोट्या छोट्या गोष्टीवर. मोठी गोष्ट मागायची देवाकडे आणि नक्की देव देणार आहे आपल्याला. साखरेचं खाणार त्याला देव देणार बोलतात त्याप्रमाणे. म्हणून अजिबात घाबरून जाऊ नका, शांत राहा, जेवण करत जा. रात्री सकाळी नाश्ता, गोळ्या, औषधं घेऊन दुपारी ऑफिसवाले आपले 2 तास जेवतात, आपण 10 मिनटं तरी जेवायचं. सुखात राहा, टेन्शन घेऊ नका. कमवलेले पैसे गोळ्या खाण्यापेक्षा आशीर्वादाच्या गोळ्या घेऊया ना आपण. मुलांबरोबर आम्ही क्रिसमसची पार्टी केली, नाताळ आम्ही लहानपणी खूप करायचो. तर सगळे सण आम्ही मुलांना शिकवतो साजरा करायचे. आता 31 येणार आहे, ते पण करायचे मुलांसाठी, मुलांच्या माहिती देण्यासाठी, त्यांचं GK जनरल नॉलेज वाढावं म्हणून आपल्याला हे कार्यक्रम करायचे असतात. दुसरं काय नाही. कोणताही धर्म असू, कोणतीही भाषा असू द्या, पण सगळ्यांचा भाव मात्र एकच आहे. काही घेऊन जायचं नाही, सगळं देऊन जायचं. बरोबर आहे ना? मग आपण कोणत्याही धर्मासाठी, कोणासाठी, कोणावर भांडायचं नाही. आता झालं हे सरकारचं लक्षवेधीसाठी हे सगळं चाललेलं आहे आपलं, की आपल्याला सरकारी लक्ष वेधावं आणि काहीतरी गोड बातमी द्यावी. दुसरं म्हणजे आता FRSसाठी कोर्टात केस टाकलेली आहे. तिसरं म्हणजे शासकीय दर्जासाठी केस टाकलेली आहे आणि केस सुरू आहे आणि त्याची सुनवाईसुद्धा सुरू आहे. त्याच्यामध्ये मी केलेले आणि मला दुसरं कुणाचं काही माहीत नाही. पण मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची एक सैनिक आहे, चिटणीस आहे आणि मला जी संघटनेत माहिती असते मी तुम्हाला देते. आमच्या संघटनेत सगळ्यांचा विचारविनिमय होतो, सगळे बसतात, बोलतात. काही समस्या असल्या तर ग्रुपमध्ये टाकतात, डिस्कस करतात. काही मनाने कोणी एक निर्णय घेत नाही आणि आमच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला तर आम्ही त्याच्यावर ठाम राहू, पण तसं नाही. प्रत्येक गोष्टीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विचारलं जातं. एवढं मोठं मन आहे. आता खूप संघटना निघाल्या तो, पण संघटना काढायची आयडिया कोणाची होती तुम्हाला एक थोडक्यात सांगते. जेव्हा एका माणसाने असा विचार केला की मी बाटलीत भरून पाणी विकणार, त्याला सगळी लोकं हसत होती. तो बिस्लरीचा ओनर, काय पाणी विकणार, काय पाणी विकणार. आत्ता प्रत्येक जागी पाण्याची बॉटल असते आणि कंपन्या वेगवेगळ्या, पण ज्यांनी प्रथम ती बॉटलमध्ये पाणी भरून विकायचं काढलं तेव्हा त्याच्यावर हसले ना लोक, आणि आता सगळे विकत आहेत ना. त्याप्रमाणे संघटना काढणं खूप सोपं आहे. संघटना चालवणं, सगळ्यांना घेऊन चालणं, हे आमच्या अध्यक्षमध्ये आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यामध्ये हे खास करून चांगली गोष्ट आहे की सगळ्याला घेऊन चालतात. ज्याच्यामध्ये जी क्वालिटी ते करतात, स्वतः मनाने करतात, कोणी सांगायची गरज नाही. आणि पगारवाढीसाठी, मानधनवाढीसाठी, आणि एकच एवढंच नसतं की फक्त संघटना म्हणजे पगार वाढवायलाच नसते. कितीतरी ऑफिसचे प्रॉब्लेम असतात. पुन्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यावर अत्याचार झाला किंवा तिचा पगार नाही काढला, तिचे भाडे नाही काढले, तिच्याकडे काहीतरी तिचे पैसेच नाही आले, अकाउंटचं इकडचे तिकडे झाले, परत टॉर्चर केलं गेलं, ट्रेनिंगमध्ये जास्त बसवलं गेलं, वेळेचा गैरफायदा घेतला गेला, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दडपशाही आणून कामं लावली. या सगळं कामं कोण करतं? संघटना.
संस्थांचे आक्रमण जे होतं आपल्यावर ते थांबवलं. आपण बघा, नेहमी म्हणतात की नेहमी विषय निघतो वर्गणी वर्गणी. मी त्यांना तुम्हाला एकच सांगते, जेव्हा आपल्याला भाडेवाढ झाली आपण संघटनेला काय दिलं खरं सांगा. मी कुणाकडून बोलत नाही. हे बघा, मला पैशाची काही गरज नाही, ती हात लावायची. व संघटनेचे वर्गणी आमच्या महिला गोळा करतात, बीट प्रमुख ते भरून येतात. मला बोलायला आवडतं, कारण मला वाटतं मी चांगली बोलते. तुम्हाला काय वाटतं, मी छान बोलू शकते? तर तुम्ही तसे ते पण कमेंट करा. माझं काही चुकत असलं तर माझ्या मोठ्या भगिनी पण व्हिडिओ बघतात, छोट्या पण बघतात, तसं मला मार्गदर्शन करत जावं. मी त्याच्यात नक्की सुधारणा करेन. काय नाही, आपण सगळे एक आहोत. मला माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसनी सल्ला दिलेला आवडणार, पण बाहेरच्या लोकांनी उगत चिडवण्यासाठी ढवळाढवळ केली आणि माझं नाद केला तर तिथंच येऊन झोडपल्याशिवाय नाही राहणार. नावाची वस्ती माय, कोणी हात उचलला तर कानाखाली लावायची ताकद आहे. तेव्हा ह्या मुंबई शहरात एवढ्या अभिमानाने राहते आणि तसं सगळं बनवून ठेवलेलं आहे. तेवढी ताकद आहे, तेवढी ओळख आहे, म्हणून एवढ्या हिमतीनं बोलते. म्हणून मी असल्या फालतू लोक कमेंट करतात 2-4, त्यांना घाबरून घरात बसणारी नाही. मी अजून पुढे काम करेन, चांगलं काम करेन. माझ्या महिलांना कशी माहिती भेटू शकते, कधी मी त्यांना जाऊन भेटून सांगू शकते की काय काय चाललं आहे आपल्या ह्या देशात, आपल्या BJPच्या सरकारमध्ये काय काय चाललं आहे. फक्त आपल्यासाठी त्यांना मानधनवाढीसाठी बजेट नाही, बाकी सगळ्या लाडक्या बहिणी ह्याला त्याला देऊ द्या. आपल्याच भगिनी आहेत त्या. मातृवंदना योजनेसाठी त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. कोणी बाई गरोदर नसली, तिला नसलं घ्यायचं तरी 10च करा बायका, 10च करा गरोदर. अरे एवढं हसायला येतं, काय मूर्खपणा आहे. 10 बायका कशा करायच्या गरोदर गावात जाऊन? त्यांना सांगायचं बायांनो गरोदर हो. हां, मूर्खपणा. हेल्प पोस्टवाली, आशा वर्कर, CHV तिकडे पाळणा लांब ठेवा गोळ्या देतात, गर्भनिरोधकच्या सगळ्या वस्तू देतात आणि त्यांनी सांगायचं मूल्य कमी करा आणि आम्ही जाऊन सांगायचं गरोदर व्हा. हे काय आई खाऊ देणं आणि बाप भीक मागू देणं, आपापसात भांडणं लावायच्या गोष्टी. त्या मातृवंदनाचे पैसे आता 2-2 मदत, एक स्तंदा एक गरोदर माता किंवा एरियातील 2-4 जणींना दिले. मग तेच सेविका मदतनीसच्या वाढीमध्ये ते पैसे टाका ना. कशाला पाहिजे तुम्हाला? 10च गरोदर पाहिजे, 15च काय? बायका गरोदर नाही झाल्या तर काय जबरदस्ती गरोदर करायच्या का जाऊन? आता ते पण काम आमचं राहिलं आहे का? आम्ही एरियात जाऊन सांगायचं का बाई गरोदर हो आणि तुझा फॉर्म भरायचा आहे? हे मूर्खासारखे वागणे ह्यांनी बंद करावं आणि नुसती झंझट कमी करावे. हे कोण पण योजना काढते ना, त्यांनी अंगणवाडी सेविकांना विचारून योजना काढाव्या, कारण अंगणवाडी सेविका एवढी माहिती कुणालाच नाही. मोठमोठे येतात आमच्याकडे सर्वेचे कॉलम बनवायला, विचारायला. आता तर कावळ्यासारखे नेता मंडळी फिरतात, काव काव ताई चल, काव काव ताई चल. इलेक्शन झालं की कावळा म्हणतो काव काव ताई खा वडापाव आणि गेला फुर्र, असं झालं. तर कुठं पटवायचं कुणाला आणि कुठं पेटवायचं हे शिकून घ्या, समजलं? जोपर्यंत हे शिकणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणून तायांनो, आजचा व्हिडिओ मी छोटाच करणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्ती काही माहिती नाही. सगळं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, बोलणं डिटेलमध्ये झालेलं. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की आपण संघटनेला फक्त पगारवाढी झाली तेव्हा वर्गणी देतो आणि वर्षाची वार्षिक वर्गणी देतो. त्याच्या व्यतिरिक्त बघा संघटना किती काम करते. एकतर्फी लाभ भेटला त्या महिलांना, त्याच्यामधून संघटनेला 10 रुपये तरी वर्गणी देतात का? भाडेवाढ झाली, दिले का? कितीतरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतात, त्यांना मेमो दिलेले असतात, कामावरून कमी केलेले असतात, धमक्या दिलेल्या असतात, खाऊमध्ये काहीतरी झालेलं असतं, हे ते सगळे अशा किती गोष्टींना फेस करते संघटना. त्याचे पैसे किती, त्याची वर्गणी किती? मोठमोठ्या संस्थांनी आपल्यावर अतिक्रमण ठेवू नये, आपण आपलं काम करावं, त्याच्यासाठी पण संघटना आयुक्ताला लेटर देते. ते काय कबूतर स्वतः येऊन लेटर लिहितं निवडून जातं का? हवेतनी देऊन येतं. त्याच्यासाठीही पैसे लागतात, खर्च लागतो. मग वर्षाला एकदा वर्गणी आपण दिली तर ज्यांना वाटते की आम्ही उपकार केला त्यांना वाटू द्या, मला नाही वाटत. मला वाटतं की लागतात पैसे खर्चाला तर दिले पाहिजे. पैसे नाही दिले तर वेळ नाही दिला तरी मदत नाही दिली तर गप तरी बसावं. नुसतं वाळ उड्या मारून काय होणार नाही. तळ्यात कमळ्यात डबक्यात राहणार. म्हणून शांत राहायचं, सगळं चांगलं होत असतं. त्याला वरी बसलाय तो काळजी करणारा. 100 टन वजन असणाऱ्या देवमाशाला खाऊ भेटतो रोजचा. आपलं तर किती आहे हो? 200 ग्रामपेक्षा जास्ती खाऊ आपल्या पोटामध्ये जात नाही. कचरा खातो तो वेगळा आहे.
तर किती गोष्टी तुम्ही आठवा. जर सेविका मदतनीसकडून काही चूक झाली त्याच्यावर कारवाई होतली तर संघटना उभी राहते. कारण मी स्वतः उभी राहतील, मला तसं माझ्या पाठीमागे पण माझ्या संघटनेचे पदाधिकारी ठामपणे उभे राहतात. नाहीतर ह्यांनी छाल काढली असतील, रात्रंदिवस कामं करा कामं करा कामं करा, सारखं सत्वलं असतं. आता थोडं कमी झालं आहे, बायांना हळूहळू कळायला लागलं की आपल्याला तर जायचं, मग ह्यांना त्रास कशाला देऊ. म्हणून हे बघा CDPO 50 येतील, मुख्य सेविका 50 येतील, दुसरे सगळे 50 येतील, सेविका मदतनीस 30 राहणार आहे. कारण आपण स्थानिक आहोत म्हणून आपण मिळून राहायचे. बघा बंद घड्याळसुद्धा 2-3 वेळेस खरा वेळ दाखवतो. आपण तर सगळे सजीव प्राणी आहेत, कोणाचे काय उपकार आहेत आपल्यावर ते बघून आपण सगळ्यांनी कामं केली पाहिजेत आणि व्यवस्थित सगळं केलं पाहिजे. कोणाशी भांडणं न करता, तंटा न करता सगळं व्यवस्थित राहायचे. ज्याप्रमाणे नेताजींची शिक आहे संघटनेमध्ये, सगळे व्यवस्थित राहा, बोला एकमेकाशी, मान सन्मान राखा, जेवण केलं का हे ते जे विचारपूस होते. आणि संघटना चालवणं तायानं खरंच मी म्हणते खायचं काम नाही. मी नाही चालू शकत, खरं सांगते. कारण एवढं काम असतं, ह्यांना भेटा त्यांना भेटा, मंत्र्यांना भेटा, इकडे बसा तिकडे बसा. काय ते शायनिंग मारण्यासाठी संघटना काढायची नाही, आपल्याला काम करण्यासाठी काढायचे. कोणत्या संघटना खूप छान काम पण करतात, पण संघटना काढली म्हणून काढली त्याची नावाला असे खूप आहेत संघटना आमच्या इकडे मुंबईला वगैरे. पण त्या संघटना आपल्यासाठी काम नाही करत. कोर्टात आपल्यासाठी केस कुठे टाकली, कोण आपल्यासाठी लढा देते. हां, तुम्हाला त्या कोर्टाच्या केसचं पण बोलायचं होतं. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो कोर्टात, आपली जेव्हा बारी आली तेव्हा जज साहेबांनी आपल्याला पुढची तारीख दिली आणि परत पाठवलं. त्याच्यावर आमची चर्चा झाली की तारीख आम्ही किती दिवस यायचं. सनी देओलचा दामिनी पिक्चर सुरू झाला आहे का, अशी चर्चा झाली, वरिष्ठांची चर्चा झाली. तर बघूया पुढं काय होतं आहे. साखरेचं खाणार त्याला देव देणार, घाबरून जायचं नाही, फक्त स्वतःची काळजी घ्या. रात्री निवांत झोपा, सकाळी लवकर उठू नका, काय कुठं जायचं नाही. डबे वगैरे द्यायचे असले तर उठा, निवांत चांगला नाश्ता करा, थोडं गरम पाणी प्या सकाळी, मग नाश्ता करा व्यवस्थित, चहा घ्या, जे आवडतं ते खा आणि मग अंगणवाडीला जा. नाहीतर 2 बटर खाल्ले चहामध्ये बुडवून आणि 50 त्या बटरसारखी निब्बर पोरं येऊन सततात, मग तिथेच आडवं पडायचं. हेच होतं. किती महिला आपल्या बेशुद्ध झालेल्या, फक्त घाई असते, अंगणवाडीत जायचं आहे, मॅडम काय बोलतील, मुलं आली असतील, ही सगळी काळजी करून घ्यावरी तो बसला आहे काळजी करायला. त्यानं सगळं परफेक्ट कार्यक्रम सगळ्यांचा लावलेला आहे. कुठं आपण चुकतो म्हणून आपल्यावर अन्याय होतो. जेव्हा आपलं चांगलं होतं तेव्हा आपण देवाला आठवण करतो, वाईट झालं की कोणी करतं हे भगवान तूने क्या कर दिया. बघा बिचाऱ्या भगवानचं काही घेणं देणं नाही, तूने क्या कर दिया असं आहे. त्या फिल्म डायलॉग मारून नाही चलत, तिथं जीवन जगावं लागतं. आणि जीवन जगण्यासाठी एवढी महागाई झाली तर पैसे लागतात. तर महिलांचा 2000 भत्ता पण महिन्याला तो त्यांच्यासाठी खूप होतो. मला पण नाही आला 1 वर्ष, तर एकत्र आले तर 24,000 मला खूप नाही का वाटणारच ना. पैशाकडे पैसा ओळतो, कुणी किती पैशाला असू द्या, कुणी किती गरीब असू द्या, सगळे आपले घरचे खातात. आणि जर तुम्ही स्त्रियांना मर्यादा मान सन्मान नाही देऊ शकला तर अपमान तरी करू नका. जेव्हा आपण एकत्र सर्व राहतो, व्यवस्थित बोलतो वागतो, वेगळं झालं की त्या महिलेने त्या पुरुषाबरोबर, पुरुषांनी महिलांबरोबर त्यांच्या कॅरेक्टरवर, चित्रावर ते सगळे गोष्ट बोटं उचलणे हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. समोर बसावं, बोलावं, काय मनातल्या खंत आहेत त्या व्यक्त कराव्या, एकमेकांना धरून गडगडून रडावं. भाऊ असतील, बहीण असतील, असे खूप टंटे माझ्याकडे येतात. कारण त्याच्यात काहीच दम नसतो. पण भांडायचं म्हणजे भांडायचं, करायचं म्हणजे करायचं. या काही स्त्रिया खूप जिद्दी असल्यामुळे असले प्रकरण घडून येतात आणि त्याचा कुठं ना कुठं भावी पिढी मुलावर परिणाम होतो. तर आपल्याला शांत मनाने राहायचं आहे. सकाळी उठल्या मस्त चहा नाश्ता घेऊन आंघोळ करून मस्त अंगणवाडीत जायचं आणि नेहमी नारा एकच घ्यायचं स्लोगन, आम्ही सख्या नाही, आम्ही पक्क्या बहिणी आहेत. कधी तुटणार नाही, कधी सुटणार नाही. आम्ही सख्या नाही, आम्ही पक्क्या बहिणी आहेत. तर आज एवढाच व्हिडिओ आहे तायांना माझ्याकडे. सगळे आनंदात राहा, सुखात राहा आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभू द्या. माझी पण तब्येत बरी नाही आहे, पण मला तुमचं वचन असतं निमित्त असल्यामुळे केलं. मागच्या व्हिडिओला मी दिल्लीला होते, नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी व्हिडिओ मागच्या आठवड्याला उशिरा केला. तर त्याच्यासाठी माफी असावी तायांनो, तुम्ही आतुरतेने वाट बघता. याच्यापुढे मी पूर्ण प्रयत्न करेन की शनिवारचा व्हिडिओ शनिवारच जावा आणि तुम्ही सगळ्यांनी बघावा. आणि मला तुमचे ब्लेसिंग सगळ्यांचे खूप आवडतात. असं काही नाही आहे की
नुसतं रोडवरच गेलं तर आम्ही काम करतो आहे. आम्ही घरात बसूनसुद्धा खूप चांगली कामं करू शकते, खास करून स्त्रियांसाठी. तर जे आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसनी कष्ट करून मुलांना जे शिकवलं ना, इथे कोणी सांगू शकत नाही की यांनी कसं शिकवलं. पण खूप छान म्हणजे जीवन मुलांना दिलं. आमच्यासाठी मीटिंग लावली. आम्हाला हॉलचं करायचं असलं, नाश्ता वगैरे. तर नेहमीच आपले सक्रिय असणारी लोक असतात, आपले भगिनी असतात, तर त्यांना आपण आपल्यासोबत घेऊन जायचं, सगळ्यांनी मिळून करायचं, जेवायचं, निवांत पिकनिक काढायची, मजा करावं. जीवनात काय नाही राहिलं. थोड्या दिवसांनी म्हातारीच म्हणणार कोणी, किती ती म्हातारीनं काळी केस पांढरी केस काळी करून आली तर तिला म्हातारीच बोलणार, बरोबर का नाही. म्हणून जिंदगी ना मिलेगी दुबारा, जीना है तो हंस के जियो. आणि सख्याने आपण सगळ्या पक्क्या बहिणी, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. खूप खूप समाधान वाटलं आणि आता सुखात सुटेल मला. धन्यवाद सगळ्यांचे. परत भेटूया पुढच्या शनिवारी दुसरा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला असेल तर तुम्हाला याच्यामधलं काय आवडलं ते कमेंटमध्ये टाका आणि व्हिडिओ पुढं शेअर करा आणि महिलांना पण सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा आणि प्रत्येक ग्रुपला व्हिडिओ टाका. कारण व्हिडिओमधून मी सत्य माहिती देत असते, कुणाकडून माहिती लपवत नाही आणि कुणाची माहिती कुठं पसरवत नाही. कुणी द्या म्हणलं द्यायची, नाही तर गप्प बसायचं. मस्टरवर भांडायचं सोडून द्या, बीटमध्ये भांडायचं सोडून द्या तायानो. अंगणवाडी सेविका मदतनीस आपापसात भांडायचं सोडून द्या, त्याच्याशी तोडगा नाही निघणार. अशा खूप आता नव्या मदतनीस लागल्यापासून कंप्लेंट येतात, त्याची सुधारणा करावी आणि सगळ्यांनी मिळून राहायचं आहे. आणि परत अशाच घडामोडी बघण्यासाठी कोणतं चॅनल सबस्क्राईब करायचं, वसीम काजी. आणि व्हिडिओ पुढं सगळ्यांना पाठवा. धन्यवाद तायांनो. बरं नव्हतं तरी पण छोटा तरी का होईना व्हिडिओ काढला आणि काढणार. तुमच्यासाठी कधीही काही असलं, जे सत्य आहे तेच मी सांगणार. म्हणून घाबरून जाऊ नका. तुम्ही पण निवांत झोपा, मी पण निवांत झोपते. गुड नाईट, नमस्ते, बाय बाय. आपण सख्या नाही, आपण पक्क्या बहिणी आहेत, सगळ्या पक्क्या एकदम. बाय. सगळ्यांना माझं प्रेम, हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षाच्या. धन्यवाद.